आमरस चॅलेंज. गट्टू आणि चिंकीच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत्या. दोघेही आपल्या सुट्ट्या खूप एन्जॉय करत होते. आई रोज त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवत होती आणि आज आईने बनवलाय थंडगार, रसाळ आणि मजेदार आमरस. गट्टू चिंकी, तुम्ही दोघं लवकर जेवण आटपा बरं, कारण जेवणानंतर तुम्हाला मिळणार आहे आमरस. ये! आईचं बोलणं ऐकून गट्टू आणि चिंकी पटकन आपला लंच संपवू लागतात. आई, माझं जेवण झालं. आणि माझंही. फक्त 2 मिनिटं थांबा, मी आलेच. हा. आई एका मोठ्या ट्रे मध्ये आंब्याच्या 4 वाट्या भरून आणते. एक गट्टूसाठी, एक चिंकीसाठी, एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी. आमरस बघताच गट्टू आणि चिंकीच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक येते. दोघेही जेव्हा आपापल्या वाट्या उचलू लागतात, बाबा त्यांना अडवतात. थांबा. काय झालं बाबा? गट्टू चिंकी, तुम्हाला माहितीये, फ्रीज मध्ये आमरसाचा अजून एक बाउल ठेवलेला आहे. अजून एक वाटी? हो, पण तो बाउल तुमच्या दोघांपैकी कोणाला एकालाच मिळणार आहे. कोणाला? जो जिंकेल माझा आमरस चॅलेंज. आमरस चॅलेंज ते काय? मी सांगतो. आमरस चॅलेंज मध्ये असतील आंब्याविषयीचे 3 गेम्स. तुमच्या दोघांपैकी जो जास्त गेम्स जिंकेल, फ्रीज मध्ये ठेवलेला आमरस त्याला मिळेल. काय मग, दोघं तयार आहात का? मी तयार आहे. मी सुद्धा. आई, बाबा, गट्टू आणि चिंकी जवळच्या गार्डन मध्ये जातात. गार्डन मध्ये एक टेबल ठेवलेला होता आणि टेबलावर ठेवलेले असतात 2 आमरसाचे बाउल. तर सुरू करूया आमरस चॅलेंजचा पहिला गेम. या चॅलेंज मध्ये तुम्ही दोघं हे आमरस पिणार, पण आपल्या हातांचा वापर न करता. रेडी, स्टेडी, गो. गट्टू आणि चिंकी आपले हात न वापरता आमरस प्यायला सुरुवात करतात. गट्टू पटापट आमरस संपवण्याच्या तयारीला लागतो, तर चिंकी खूप हळूहळू पीत असते. गट्टूकडे पाहून वाटतंय की हा गेम तो जिंकणार आहे. काहीच सेकंदात गट्टूचा बाउल रिकामा होतो. बाबा, मी जिंकलो. जिंकलास कसा? हा, तुझ्या चेहऱ्यावरती लागलेला आमरस कसा पिणार आहेस? बाबांचं बोलणं ऐकून गट्टू टेन्शन मध्ये येतो. माझ्या चेहऱ्यावर तर सगळा आमरस लागलाय. आता हाताचा वापर न करता मी सगळा आमरस कसा पिऊ? गट्टू आपल्या जिभेने आपल्या चेहऱ्यावरती लागलेला आमरस पिण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याची छोटीशी जीभ फार दूरपर्यंत काही पोहोचू शकत नाही. आई बाबा त्याला बघून हसू लागतात. दुसरीकडे चिंकीचा बाउल हळूहळू संपू लागतो आणि काही सेकंदात तिचा बाउल संपूर्णपणे संपतो. बाबा, माझा आमरस संपला. शाबास बेटा, तू आहेस आमरस चॅलेंजच्या पहिल्या गेमची विजेती. ये! दुसऱ्या गेमसाठी गट्टू चिंकीच्या डोक्यावर बाबा एक एक आमरसाच्या वाट्या ठेवतात. त्या दोघांच्या समोर असते एक फिनिशिंग लाईन, पण त्यांच्या रस्त्यात असतात खूप सारे अडथळे. यावेळी मी घाई नाही करणार. गट्टू आणि चिंकी हळूहळू फिनिशिंग लाईनच्या दिशेने चालू लागतात. तेवढ्यात त्यांच्या रस्त्यात एक टायर येतो, तर कधी एक कार्डबोर्ड बॉक्स, पण दोघेही आपला बॅलन्स बनवून ठेवतात. काहीच सेकंदात चिंकी गट्टूच्या पुढे निघते. ही चिंकी तर माझ्या पुढे गेली. आता काय करू? काहीच सेकंदात चिंकीच्या समोर एक स्किपिंग रोप येते. चिंकीचा पाय जसा त्या स्किपिंग रोपला लागतो, तिचा बॅलन्स बिघडून जातो. पण चिंकी खूप समजूतदारपणे स्वतःला बॅलन्स करते. जोपर्यंत चिंकी स्वतःला बॅलन्स करते, गट्टू तिच्यापेक्षा पुढे जातो. ओ नो, हा गट्टू तर माझ्या पुढे गेला. गट्टूपेक्षा जोरात पुढे जाण्यासाठी फिनिशिंग लाईनकडे चिंकी खूप जोरात धावते. जेव्हा गट्टू फिनिशिंग लाईनच्या खूप जवळ जाऊन पोहोचतो, तेव्हा चिंकी आपल्या स्पीडला खूपच जास्त वाढवते. पण तेवढ्यात ती एका खांबाला धडकते. तिचा बॅलन्स बिघडू लागतो आणि तिच्या आमरसाची वाटी खाली पडते. दुसरीकडे गट्टू फिनिशिंग लाईनच्या जवळ पोहोचून जातो. मी पोहोचलो. गट्टू चिंकी, आता तुम्ही दोघांनी एक एक गेम जिंकला आहे, त्यामुळे तिसरा गेम जो जिंकेल, या आमरस चॅलेंजचा विनर तोच बनेल. इकडेही एक टेबल ठेवलाय आणि तिकडेही. या टेबलवरही 2 बाउल्स ठेवलेत आणि त्या टेबलवरही.
पण या टेबलच्या बाउल्समध्ये आमरस आहे आणि त्या टेबलच्या बाउल्समध्ये काहीही नाही. मग आम्हाला काय करायचंय बाबा? तुम्हाला दोघांना एका चमच्यात आमरस भरायचा आहे आणि जाऊन आपल्या बाउलमध्ये टाकायचा आहे. जो न सांडता आमरस त्या बाउलमध्ये टाकून येईल तो या खेळाचा विनर होईल. हे घ्या मुलांनो, तुमच्या दोघांचे चमचे. गट्टू आणि चिंकी आपापल्या चमच्यामध्ये आमरस भरतात आणि चालत दुसऱ्या टेबलकडे जाऊ लागतात. दोघांचंही लक्ष आपल्या चमच्यातल्या आमरसाला वाचवण्यात होतं. दोघांनाही माहित होतं की छोटी जरी चूक झाली तर ते हा गेम हरू शकतात. हा खेळ तर सगळ्यात अवघड आहे. हा खेळ कमी आपत्तीत जास्त आहे. थोड्याच वेळात गट्टू आणि चिंकी टेबलपर्यंत पोहोचतात आणि आमरसाला आपापल्या बाउलमध्ये ते टाकतात. शाबास मुलांनो, तुम्ही दोघं खूप छान खेळताय. गट्टू आणि चिंकीचा कॉन्फिडन्स अचानकच वाढतो. त्यांना वाटतं की ते एक एक चमचा करून पूर्ण आमरस त्या दुसऱ्या बाउलमध्ये टाकू शकतील. दोघेही या टेबलपासून त्या टेबलपर्यंत खूप चक्रा मारतात. कधी चिंकी पुढे निघून जाते तर कधी गट्टू. दोघांमध्ये अगदी काट्याची टक्कर होते. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे सांगणं खूप अवघड होऊन बसतं. सगळं अगदी ठीक चाललेलं होतं, पण तेवढ्यात एक माळी काका पाण्याची मोटार सुरू करतात. थोडंसं पाणी उडून गट्टूच्या समोर येतं आणि त्याचा पाय घसरू लागतो. खूप प्रयत्न करून सुद्धा गट्टू मात्र खाली पडतो. आता चिंकी कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आपल्या गोलकडे जाऊ लागते. आता हा खेळ मीच जिंकणार आहे. चिंकी आपल्या बाउलपर्यंत पोहोचणारच असते की तिला एक उंदीर दिसतो जो खूप जोरात तिच्याकडे येत असतो. त्या उंदरापासून स्वतःला वाचवण्यासाठी चिंकी इकडे तिकडे पळू लागते. पण उंदरापासून वाचता वाचता चिंकीचा पाय अचानक पाण्यामध्ये येतो आणि ती सुद्धा गट्टू सारखी घसरून चिखलात पडते. आता आली खरी मजा. गट्टू आणि चिंकी डायनिंग टेबलवर उदास बसले होते. मुलांनो, तुम्ही दोघं खूप छान खेळलात. पहिला गेम चिंकीने जिंकला आणि दुसरा गट्टूने, पण तिसरा गेम टाय झाला. याचा अर्थ ना गट्टू विनर आहे ना चिंकी. मग बाबा, फ्रीज मध्ये ठेवलेली आमरसाची वाटी कोणाला मिळणार? बाबा, तुम्ही तो मला देऊ शकता? तर सरप्राईज हे मुलांनो की फ्रीज मध्ये आमरसाचा एक बाउल नाही तर 2 बाउल्स ठेवलेत. तर तुम्हाला दोघांना एक एक बाउल मिळणार आहे. ये! अशा प्रकारे गट्टू चिंकी आपापले बाउल घेऊन आमरसाला एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.